बातमी मुंबईकरांच्या आरोग्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेला होता। मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 154 वर होता। काही भागांमध्ये अतिवाईट तर वाईट हवेची नोंदही करण्यात आली। कुर्ला, कांदिवली, मालाड, कुलाबा, शिवडी, वरळीत वाईट हवेची नोंद करण्यात आली आहे। जवळपास 3 महिने होत चालले आहेत, पण मुंबईतील हवेचा दर्जा अद्यापही खालवतच चाललेला आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा बीकेसी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण स्कायलाईन पाहू शकता। मुंबईमध्ये हवा निर्देशांक आज 154 वर नोंद झालाय। काही भागात अतिवाईट तर काही भागात वाईट हवेची नोंद झाली आहे। जी दृश्यमानता आहे ती काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आणि देवनार, कुर्ला, कांदिवली, मालाड, नेवीनगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही वाईट हवेची नोंद झाली आहे। मुंबईतील हवेचा खालवत असलेल्या स्तराचा सामना करण्यासाठी आता महानगरपालिका सुद्धा ऍक्शन मोडमध्ये। मुंबईभर पाणी फवारणीची कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या 48 बांधकाम साईट सुद्धा शोधून ठेवलेल्या आहे, त्यांच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र एवढी सगळी कारवाई करून देखील मुंबईमध्ये हवेचा जो दर्जा आहे तो काही सुधारण्याचं नाव घेत नाहीये आणि ठोस उपाययोजना करण्यासंदर्भातल्या सूचना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात येणार आहेत का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।